गोपाळ गोपाळ भाऊ. बसल्या बसल्या नातवंडांचे खेळ बघून संसार चालणार आहे का तुमचा? सूर्य डोक्यावर आलाय. राज्यसभेला जायचंय की नाही? हो, जायचं तर आहे, पण या मुलांना खेळताना बघून माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. हो, ते तर आहेच. तुमचं पण वय वाढलंय आता. फक्त आमचंच वय नाही वाढलं काही. अहो, लहानपणी सुद्धा तुम्ही असेच चिंगूस होतात का? काय म्हणालीस? मला चिंगूस म्हणालीस? लाज वाटत नाही तुला? काही दिवसांपूर्वीच तर तुला नवीन साडी घेतली होती. हो, दिली. ती सुद्धा कितीतरी बोलले, मागे लागले तेव्हा. न मागता कधी काही दिलंय का तुम्ही मला? स्वतःहून नाही दिली? काय बोलतेस तू बायको? अगं पडलीस ना? कितीदा बोलले की अशी दंगा मस्ती नको करत जाऊस. इकडे तिकडे सैरा वेरा पळत सुटतेस. अशी पडशील नाही तर काय होईल तुझं? आम्ही सुद्धा लहानपणी खेळताना कितींदा पडलोय. काही होत नाही ग त्याने. आता ह्यावर सुद्धा मी विश्वास ठेवायचा का? काय विश्वास ठेवायचा का? हेच की तुम्ही लहानपणी असे दंगा मस्ती करत पळत सुटायचात ते. असं होतं तर मग तुमचं इतकं मोठं पोट कसं काय सुटलं? ते तर महाराजांच्या प्रेमामुळे ग. माझ्यावर इतके लोक प्रेम करतात, माझी बडदास्त ठेवतात, माझा पाहुणचार करतात. त्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे ग. हो, चांगलंच कळतंय मला. स्वतः बाहेर कोणी चांगलं चुंगलं खाऊ घातलं की भर पेट खायचं, पण स्वतः कधी बाजारात गेले तेव्हा मात्र ह्यांना दुधी, भोपळा याशिवाय दुसऱ्या कुठल्या भाज्या दिसतच नाही. मग काय आणू बटाटे खाणार? असं बोलायला नको ग. पण तू सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललीयस. मला लठ्ठ म्हणतेस, मग तू काय आहेस? तुझ्याकडे तर इतके दागिने, ते जर पूर्ण अंगभर जरी घातलेस ना तरी ते तुला पुरणार नाहीत आणि मला लठ्ठ म्हणतेस काय? खबरदार, माझ्या दागिन्यांवर नजर टाकली तर. माझ्याकडे थोडेसेच दागिने आहेत. ए पोरांनो, तुम्ही खेळणं बंद करा. ऊन वाढलंय आणि तुम्ही चला, जेवायचंय आता. चला. आज काय बनवलंयस ग बायको? तेच तुम्ही जे बाजारातून विकत आणले, दुधी आणि भोपळा, तेच खावं लागेल आता तुम्हाला. ठीक आहे, समजलं. चालेल बायको, जेवायला वाढ. चल येतो ग मी. सांभाळून जा हो. पांडुरंगा, विठ्ठला, ह्यांचं रक्षण कर रे बाबा, रक्षण कर. आज मी तुझ्या घरात चोरी करून सगळं काही झाडून पुसून घेऊन जाईन. माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती, आज मी ती पूर्ण करीन. तुझ्यामुळे माझं खूप 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 जास्त नुकसान झालंय. हीच ती वेळ आहे. गोपाळ भाऊच्या घरी यावेळी कोणी नाहीये. मी आताच घुसलं पाहिजे. जे मिळेल ते घेऊन पळून जातो. पण मला जर कोणी ओळखलं तर मी अडचणीत सापडेन. बरोबर, मला वेश बदलून गेला पाहिजे, ते बरं राहील. जर मी बाई बनून घुसलो तर कोणालाही हेच वाटेल की गोपाळ भाऊची बायको आज चालली आहे आणि कोणालाच काही कळणार सुद्धा नाही. तू कोण आहेस ग? तुला याआधी इथे कधी पाहिल्याचं मला तरी आठवत नाही बाई. मी नवीन सून आहे. सून आहेस? कोणाच्या घरची सून आहेस ग तू? मी भूताच्या घरातली सून आहे. काय? भूताच्या घरातली? हे काय बडबडते ही बाई? मी माझ्या अख्ख्या आयुष्यात असं कधी ऐकलं नव्हतं बाई. पुढे आणखी काय काय बघायला मिळणार आहे कोणालाच ठाऊक. पांडुरंगा, ही नवीन सून दिसायला वावरायला अगदीच बेशिस्त आहे. छे. अरे देवा, सर्वनाश झाला. सगळं गेलं ग बाई. माझी साडी, माझी नवीन साडी कुठे गेली? इथे छत्री होती ती कुठे गेली? आणि यांचं धोतर कुठे गेलं? इथे सगळे ठेवलेले कपडे गेले तरी कुठे मिळायचे? अरे रे, चोरी झाली, चोरी झाली, चोर
मला. तुम्ही जाऊन तुमच्या आजोबांना सांगा. त्यांना म्हणावं की घरात चोरी झालीये, लवकर या. अरे रे, काय झालं? सगळं सामान चोरी झालं ग. हो आजी, मी लगेच राजमहालात जातो. ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी तुला गाणं गायची अनुमती देऊ की नको देऊ? ज्योतिषाने सांगितलंय आतापासून तुझ्या डोक्यावर संकटाचं सावट आहे. तुझ्या डोक्यावरचं संकट कशा प्रकारे दूर करता येईल याबद्दल आधी विचार करूया. तुम्ही अजिबात काळजी नका करू महाराज. गाणं गायल्याने माझ्यावर आलेलं संकट दूर होईल. काय रे, तू इथे काय करतोयस? प्रणाम महाराज, मी इथे गोपाळ आजोबांकरता आलोय. मला त्यांना एक बातमी सांगायची होती. काय झालं रे नेपाळ्या? गोपाळ आजोबा, तुमच्या घरी ना चोरी झालीये. काय काय म्हणालास? असं कसं? माझ्या राज्यात चोरी झाली आहे. गोपाळ भाऊ, तू ताबडतोब घरी जा आणि जे काही झालंय त्याची नीट शहानिशा करून मला सांग. आपण त्या चोराला अजिबात सोडायचं नाही. आता ह्याची मजा येणार. नेहमी माझ्या मागे लागलेला असतो. आता होईल याची फजिती. बरंच काही चोरीला गेलंय आणि चोरीला जाण्यापासून वाचलंय सुद्धा. याचा अर्थ चोराला जास्त वेळ नाही मिळाला. याचा अर्थ चोर आपल्यावर नजर ठेवून होता. बरोबर बोलतेस. तो आपल्यावर नजर ठेवून होता की मी कधी घरातून बाहेर पडतोय आणि राजसभेमध्ये जातोय, आणि मी कधी तळ्यापाशी भांडी घासायला जाते ते. हो, चोरी करण्यासाठी तीच योग्य वेळ होती. एकतर तो चोर आपल्यावर नजर ठेवून होता किंवा तो आपल्या ओळखीतलाच असणार. हो, पण ती चोरी एखादी बाई किंवा मुलगी पण तर करू शकते ना? हो, करू तर शकतं, पण सहसा तसं होत नाही. का ग, पण तुला असं का वाटतंय? आता माझ्या लक्षात आलं. काय लक्षात आलंय कारभारे? तुझे डोळे इतके मोठे का झालेत? तू चोराला पाहिलंस का ग? भूताच्या घरची सून. मी म्हटलंच होतं, तुम्ही थांबा, मी लगेच महाराजांना सांगून त्या भूताच्या घराच्या सुनेची खरडपट्टी काढते की नाही ते बघा. अगं तू काय बोलतेस? काहीच समजत नाहीये मला. कोणाचं भूताचं घर? कोणती नवीन सून? तुम्हाला माहितीये, मी तळ्याजवळ भांडी धुवत होते तेव्हा मी एका तोंडावर पदर घेतलेल्या मुलीला तिथून अतिशय हळूहळू जाताना बघितलं होतं. आता मला समजलं की ती अशी हळूहळू का जात होती ते, जेणेकरून ती चालताना मला तिच्या पावलांचा आवाज येऊ नये म्हणून. काय बोलतेस तू? यावरून हे थोडीच कळतंय की चोरी तिनेच केली असणार. मी तिला विचारलं की ती कोण आहे, पण तिने उत्तर दिलं नवीन सून. आणि मी विचारलं कोणाच्या घरची. हे बघ बायको, काहीतरी उलटा विचार न करता मूळ मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं. मी उलट सुलट विचार करतेय का? मी उलट सुलट विचार नाही करते. मी तिला विचारलं की तू कोणाच्या घरची सून आहे. मग काय उत्तर दिलं तिने? ती म्हणाली भूतांच्या घरची. काय ग बायको, तिने तुझी थट्टा केली असणार. ती भूत बीत काही नव्हती. खरं तर तिला तुला बघून भूताची आठवण झाली असेल कदाचित. काय काय म्हणालात तुम्ही? हे तर साहजिकच आहे नाही का? मला बघून तुम्हाला भूत आठवतंय आता. उगाच माझी चेष्टा करू नका, सांगून ठेवते तुम्हाला. हा, बरं, ठीक आहे. हे बघा, मी तुम्हाला खरं सांगतेय, मी या आधी या नवीन सुनेबद्दल कधीही ऐकलं नव्हतं. आणि तिचं चालणं, बोलणं, वावरणं मला काही बरं वाटत नव्हतं. आणि मी भांडी घासताना तिला जाताना बघितलं, पण तिला परत येताना नाही पाहिलं. हो, माहित नाही कुठे गेली. कळलं मला. आणि त्यानं नवीन सुनेचा आवाजही मला काही चांगला वाटला नाही. एखाद्या पुरुषाने जर बाईचा आवाज काढायचा प्रयत्न केला तर कसा आवाज येईल, तसा आवाज होता तिचा. बरं, कळलं मला. तुला आणखीन काही बोलायची गरज नाही. मला असं वाटतं एखादा पुरुषच बाईचा वेश घेऊन आला असेल. आता यावर काही उपाय आहे का? एक गोष्ट सांगून ठेवते, मला ती साडी कोणत्याही परिस्थितीत परत पाहिजे. मला आणून द्या. अरे देवा, हे काय झालं? माझं सगळं सामान गेलं. बरं ऐक ना, तुला काय वाटतं चोर पकडला जावा? तर जरा शांत हो ना. ऐक, माझ्या डोक्यात मस्त कल्पना आलीये. जरा शांतपणे ऐका. बघ हा, यातला कोणाला काही सांगू नकोस, कळलं ना? भिंतीला पण कान असतात. हे मी बोललो आणि तू ऐकलं. आणि आपल्या नातवंडांना काय सांगायचंय ते मी त्यांना नंतर सांगेन. हे बघा, मी यातलं कोणालाही काहीही कळू देणार नाही. तुम्ही जे बोललात ते आधी जाऊन करा. फक्त ही साडी छान आहे, बाकी सगळ्याच्या सगळं बेकार आहे. नाही, काही होणार नाही. गोपाळ भाऊ इतका जास्त चिंगूस आहे की त्याच्या घरात अशाच वस्तू मिळतील. धोत्राची काही अवस्था. आणि हा बघा तांब्या. गोपाळ भाऊ गेल्या कित्येक वर्षांपासून याच तांब्याने पाणी पित असणार.
पण मला ठाऊक आहे गोपाळ भाऊच्या बायकोकडे भरपूर दागिने आहेत. मला ते शोधून काढले पाहिजे. मी ते दागिने शोधून मिळवलेच पाहिजे. गोपाळ भाऊ मी तुला उद्ध्वस्त करून टाकीन. उद्ध्वस्त करून टाकीन. गोपाळ भाऊ, काय झालंय ते मला अगदी सविस्तर सांग. महाराज, माझ्या घरातल्या बऱ्याच गोष्टी गायब झाल्यात. स्पष्ट बोलायचं तर चोरी झाल्या. बरं झालं, आता गोपाळ भाऊला उदास मनाने गाणं गावं लागेल. तुला कोणावर संशय आहे का? तुझा एखादा गुप्त शत्रू वगैरे नाही ना? महाराज, माझा जर कोणी गुप्त शत्रू असेल तर तो इतक्या लहान सहान गोष्टींची चोरी नाही करणार हो. त्याने माझ्या बायकोची साडी, माझं धोतर अशा बऱ्याच वस्तू चोरल्या. तरी सुद्धा हा अतिशय चिंतेचा विषय आहे. जरा विचार कर, अशाने त्या चोराची आणखी हिंमत वाढेल आणि राज्यात चोरीचं प्रमाण वाढेल. मला या गोष्टीत लक्ष घालायलाच हवं. गोपाळ भाऊच्या घरी चोरी नाही नाही नाही, मी हे कदापि सहन करणार नाही. पण माझ्या बायकोने जिला पाहिलं होतं ती एक रहस्यमयी नवीन सून आहे. मला वाटतं चोरी तिनेच केली असावी. सेनापती, आज्ञा महाराज. तुम्ही तुमची सेना घेऊन राज्यातल्या प्रत्येक घरात जाऊन चौकशी करा. शोध घ्या, बघा की गोपाळ भाऊच्या चोरीला गेलेल्या वस्तू कुणाच्या घरी आहेत. मला वाटतं हा जो कोणी चोर आहे तो राज्यातलाच असावा. तुम्ही अगदी बरोबर बोलताय महाराज. मला सुद्धा हेच वाटतं. महाराज, मी लगेच आपली सेना घेऊन राज्यात सगळ्यांच्या घरी जाऊन बघतो. आणि जर तो चोर पकडला गेला तर त्याचे हातपाय बांधून त्याला राजसभेत घेऊन या. जशी आज्ञा महाराज. मला आता गेलंच पाहिजे. उशीर करून नाही चालणार. बरं बायको, तुला जे सांगितलं ते ध्यानात आहे ना? मी काय तुम्हाला विसरभोळी वाटले काय? बरं चल निघतो. हा, सगळ्यांच्या घरी झडती घेतली महाराज, पण कुठेच काही हाती लागलं नाही. ही तर खूपच चिंता करण्याची गोष्ट आहे. चोर सगळं सामान घेऊन कुठे पळाला असेल? हे काय प्रकरण आहे? मला तर काहीच कळत नाहीये. हे असं अंगभर दागिने घालून राज्यसभेत येण्याचं काय कारण असावं? आज काही सण उत्सव आहे का? पण आज कुठला उत्सव असल्याचा आम्हाला काहीच माहित नाही महाराज. मला सुद्धा माहित नाही. अरे गोपाळ भाऊ, तूच सांगायचा काय अर्थ आहे? तुझी बायको इथे कशा करता आली आहे आणि त्यांनी इतके दागिने का घातले आहेत? महाराज, माझ्या पतीनेच मला सगळे दागिने घालायला सांगितले म्हणून मी घालून आले. चोरी झाल्याच्या धक्क्यामुळे गोपाळ भाऊचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय. महाराज, काल मला पुरोहितांनी सांगितलं की मी अधिक सावध असायला हवं हो. आता त्यांनी म्हटलं चोरी होऊन गेल्यानंतर काय अर्थ आहे? आता माझं डोकं ठिकाणावर आलं आणि आता मी सावध झालो. महाराज बघा, जर मी सगळे दागिने घालून राहिले तर चोर ते दागिने चोरूच शकणार नाही, हो की नाही? हो, आत्ता समजलं. पण तुम्ही दागिने घालून राज्यसभेत का आलात? मीच तिला म्हटलं होतं की तू दागिने घातल्यावर कशी दिसतेस हे दाखवायला एकदा राजसभेमध्ये नक्की ये. अरे हे काय झालं? राजवैद्य, लगेच त्यांना तपासून बघा काय झालंय ते. महाराज यांचा श्वास बंद झालाय. अगं बायको, अगं काय झालं तुला? आजी, अगं उठ ना आजी उठ ना ग. डोळे उघड ना आजी उठ ना ग. तुला काय झालंय आजी? आजी उठ ना ग. डोळे उघड ना आजी, ऐक ना ग. अरे देवा,
आपली आजी आता आपल्यात नाही राहिली. आजी जिवंत नाहीये. मी काय करू? महाराज, माझ्यासोबत हे काय झालं? एकीकडे माझं सारं चोरीला गेलं आणि दुसरीकडे माझी बायको मला एकट्याला टाकून गेली. ओ महाराज, काय करू आता? गोपाळ भाऊ, त्या चोराबद्दल नंतर विचार करू. आधी आपल्याला अंत्यसंस्कारांची व्यवस्था केली पाहिजे. महाराज, माझ्या बायकोची शेवटची इच्छा हीच होती की तिच्यावर अंत्यसंस्कार करू नये. सत्यानाश, पण अंत्यसंस्कार नाही केला तर मृतदेह सडून दुर्गंध येऊ लागेल. मग तू सहन करशील का गोपाळ भाऊ? मला वाटते चोरी आणि पत्नीच्या शोकात तुझं मानसिक संतुलन बिघडलंय. नाही, माझी मानसिक स्थिती ठीक आहे महाराज. महाराज, तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? गोपाळ भाऊच्या पत्नीवर लगेच अंत्यसंस्कार करावा लागेल. हे बघ गोपाळ भाऊ, तुझ्या पत्नीवर आता आपल्याला अंत्यसंस्कार करावे लागतील. तुझं दुःख मी समजू शकतो, परंतु आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. तुझ्या पत्नीवर आता अंत्यसंस्कार करावेच लागतील. महाराज, मंत्रीजी, तुम्ही मला माझं पूर्ण बोलूच देत नाहीत. मला म्हणायचं आहे की माझ्या बायकोची शेवटची इच्छा होती की तिला समाधी देण्यात यावी आणि ते सुद्धा आमच्या घराच्या अंगणात द्यावी. मला नाही वाटत की यावर कोणाला काही आपत्ती असेल. मला नाही वाटत यावर कुणीही आक्षेप घेण्यासारखं काही आहे. ठीक आहे गोपाळ भाऊ, तुझ्या पत्नीला तुमच्या घराच्या अंगणातच समाधी देण्यात येईल. महाराज, माझी बायको सगळे दागिने घालून सुंदर नटलेली आहे. मला सुद्धा तिला तशीच समाधी द्यायची. ओह, तुझी बुद्धिमत्ता जितकी बघतो तितकाच मी दंग होतो गोपाळ भाऊ. याची नाटकं काही संपतच नाहीयेत. इतके दागिने आहेत, अरे कोणाला द्यायचे तरी, पण नाही, तो असं नाही करणार. अगं बायको, कुठे निघून गेलीस ग? मला सोडून गेलीस. आता काय होणार माझं? तू अशी सोडून गेलीस मला. नाही ग, नाही, नको अशी जाऊ सोडून. काय करू आता मी? सांग ना ग बायको, काय करू मी? काय केलंस ग तू? हे का गेलीस सोडून मला? महाराज, एक काम करा, तुम्ही सगळे जरा बाहेर जा. मला माझ्या पत्नीला शेवटचं कापड द्यायचंय मला. आता तुम्ही सगळे येऊन तिला समाधिस्थ करू शकता. एवढे सगळे दागिने. बरं झालं समाधी दिली ते. आज रात्री अंधारात ती समाधी खणून मी ते सगळे दागिने काढून घेईन. माझं काम तर खूपच सोपं झालं. बरं, आता आम्ही सगळे येतो गोपाळ भाऊ. तुझ्याकरता खूप वाईट वाटतं आहे, पण त्या देवाच्या इच्छेपुढे कोणाचं चालतं. तू काही दिवस आराम कर गोपाळ भाऊ, तुला जरा बरं वाटेल. काहीही असलं तरी तुझी पत्नी अंगभर दागिने घालून वैकुंठात गेली आहे, हीच तुझी पुण्यप्राप्ती आहे असं समज. आज या दुःखद प्रसंगी मला कवितेकरिता शब्द सुचत नाहीयेत. बाबा, तू तुझी काळजी घे. मला काही बोलावं असं वाटत नाही गोपाळ भाऊ. एवढे दागिने घातलेत की त्या दागिन्यांच्या वजनाने जमिनीत आणखी किती आत घुसली असेल कोण जाणे. पूर्ण रात्रभर खोदावं लागेल का? काय रे, दागिने पाहिजे तुला? इकडे ये, तुझं मुंडकच छाटतो. ये तुझं मुंडकच पिरगळते. अरे बापरे, भूत भूत. ये तुझं मुंडकं छाटतो. इकडे ये. चल, माती परत टाक, लवकर टाक. आणि हो, नाकाची जागा सोडून टाक. श्वास घेता आला पाहिजे. अरे देवा भगवाना, तर तो तू होतास काय? महाराज, चोर पकडला गेला. पण कसा काय? जेव्हा मी तुम्हाला बाहेर पाठवलं तेव्हा मी हळूच दार लावलं आणि तिला खड्ड्यातून बाहेर काढलं.
मी आयुष्यात कधीच नाटकात काम केलं नव्हतं, म्हणून मला थोडी भीतीच वाटत होती. पण खरंच तुम्ही फारच छान अभिनय केला. आणि मुलांनो, तुम्ही सुद्धा खूप चांगले कलाकार आहात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोर पकडण्यात तुमचा सुद्धा गोपाळ आजोबांनी इतकाच वाटा आहे बरं का. मला क्षमा करा महाराज, पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. मला सांग, तू एकच चूक अजून किती वेळा करणार आहेस सेनापती? नाही, क्षमा करा महाराज. या मनुष्याला माझ्या राज्यातून बाहेर हाकलवून द्या. मला पुन्हा याचं तोंड कधीच पाहायचं नाहीये. तरीच विचार करत होतो की गोपाळ भाऊ एवढे दागिने असंच कसं सोडू शकतो. तो तर महाकंजूस आहे. काय गोपाळ भाऊ, बरोबर बोललो ना?